अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. पहिल्यांदा ग्रामीण हॉस्पिटलला जातात, नंतर दुसऱ्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेण्यात येतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी अनिल देशमुख बाहेर सुद्धा पडतात. त्यांना डिस्चार्ज पण देण्यात येतो. म्हणजे याचा अर्थ ही जखम जी आहे ती मोठी नाहीये, खूप जोराने दगड आदळल्या अशातला भाग नाहीये. म्हणजे तो आदळला पाहिजे होता अशातला भाग अजिबात नाही. पण जे काय दाखवण्यात येते की प्राणघातक हल्ला झाला, एवढा मोठा दगड जर तो त्यांच्या काचेवर फेकण्यात आलेला आहे आणि जर तो त्यांना मारण्यात आलेला आहे तर तो त्या दगडामुळे निश्चितपणे मोठी जखम व्हायला पाहिजे होती, पण तशी काही जखम दिसत नाही. त्यातून मग सोशल मीडियावर असे त्यांचे सगळे फोटो जे आहेत, हे सगळे व्हिडिओ त्यांचे जे समोर आले त्याच्यातले फोटोवरनं अनेकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. हे खरोखरच जे घडलेलं आहे का, की ज्या प्रमाणात दाखवण्यात येतंय त्या प्रमाणात घडलेलं आहे का, असा प्रश्न विचारण्यात येतोय.